अगो बातमी कशी आहे, कानावर पडली आणि धावत इथे आले. अगो त्या रमाबाई विलायतेला गेलेल्या, त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला अशी कुजबुज होती ना, ती खरी आहे. अगो बाई काय आली असेल, पण मी आता जे सांगणार आहे ना त्याने तुम्हाला धक्काच बसेल. अगो त्यांनी केसही कापले. आहेस कुठे? काय अगो बाई, काय सांगताय? काय म्हणजे नऊवारी साडी आणि वर कापलेले केस? काकू म्हणजे तुमच्यासारखे का हो? अहो नाही 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 काकू, अहो चुकून माझ्या तोंडून निघालं. मला बाई तसं नव्हतं म्हणायचं. काकू मी माफी मागते हो तुमची, मी खरंच माफी मागते तुमची. बरो तुझी माफी ग. अगं भुंडीला भुंडी नाही म्हणणार तर काय म्हणणार, अख्खं जग म्हणत. काकू हा गो, अशा गप्प कशाला झालात? खरंच सांगते मी, त्या बाईनं धर्माबरोबर केसाचा सुद्धा त्याग केलाय. धाडसी आहे बाई रमाबाई खरंच. पण तुम्ही स्वतः काही पाहिलत का? लोकांचं काय, ते काय वाटेल ते बोलतात. अगो म्हणूनच तर सांगायला आले ना मी. यशोदे, तू कशाला एवढं मनाला लावून घेते? चालते. अगो आपल्याकडे विधवाच केस कापतात, पण विलायतेत गरत्याही डोकं भादरून चांगला आकार आणतात केसांना. आता त्याला भादरणं म्हणता येणार नाही, भादरणं ते आमचं. ठराविक दिवशी तो आला की निमूट डोकं उघडं करायचं त्याच्यासमोर. त्यानंतरची मस्तकाची आगाग फक्त भादरण्यानीच होत नाही ग, विधवा असण्याची आगतिकता, अपमान, अवहेलना या सगळ्यांनी होत. चंदनाचा लेप काय ग, तो फक्त वरून, पण मनाचा दाग, त्याला काही उपायच नाही. अगं पण त्या रमाबाई किती छान दिसतात केस कापल्यावर. मी तर म्हणते विधवेचे केस कापायचे असेल तर कापा, पण भादरू नका. त्या रमाबाईंसारखे छान ठेवू द्या, म्हणजे हे असं भोंड डोकं ना आलवणात झाकायला नको. मग मी तर छानपैकी डोकं उघडं टाकून गावभर हिंडेन. अहो काही काय बोलता काकू तुम्ही? तुला नाही समजायचं. अगं विधवेचं डोकं बघणं म्हणजे अपशकुन, म्हणून ते झाकावं लागतं. पण या रमाबाईंसारखे केस कापले ना तर कुणालाच बघायला अपशकुन वाटणार नाही. तुला सांगते भामे, ही रीत रुळली ना की सगळ्या बाया केस उडवत चालतील पुण्याच्या रस्त्यावर. तू बघ. बळवंतराव, गोपाळराव, जरा इथे येतं का? काय हो? हे पहा बळवंतराव, निबंध चंद्रिकाकार काय म्हणतायत ते वाचा. काय म्हणतायत बळवंतराव? म्हणतायत
जेम्स फर्ग्युसन पुण्यात येऊन केसरीकरांची भेट घेऊन गेला. थोडक्यात काय, जेम्सवर टीका करतायत इथे आल्यामुळे. केसरीनं थेट गोऱ्यांची वैर घेतलेलं होतं आणि त्यापायी शिक्षाही भोगलेली होती हे सोयीस्करित्या विसरतायत ते. पाण्यात राहून माशांशी वैर नाही घेता येत, फक्त आपला कार्यभाग साधायचा. अरे पण जरा दूरची उद्दिष्ट साध्य करायची असतील तर सबुरी हवी, वाट बघायची तयारी हवी, थोडीशी तडजोडीची तयारी हवी. या अशा प्रसंगी शास्त्री बुवांची उणीव फार भासते बुवा. ते लिहिलंय यात. म्हटलंय शास्त्री बुवा आज असते तर त्यांनी हे कधीही मान्य केलं नसतं. होय का? शास्त्री बुवा असते तर तेही तुरुंगात गेले नसते आणि कदाचित आपणही. पण हे म्हणजे असं झालं, आत्याबाईला मिशा असत्या तर त्यांना काका म्हटलं असतं. सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, काही अर्थ नाही याला. जर तरच्या गोष्टींना तर अर्थ नाहीच, पण हे जे काही चाललंय त्याला केसरीच्या मार्गाने उत्तर हे द्यायलाच पाहिजे. आपण केसरीत योग्य ती भूमिका घ्यायलाच हवी, ना तर फक्त गैरसमज पसरेल. अगदी खरंय तुमचं बळवंतराव. आपला महाविद्यालय चालू करण्यामागचा हेतू आणि त्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत हे जर लोकांसमोर आले तर हे असे 10 निबंधकार जरी उभे राहिले ना तरी लोकांचा आपल्याबाबतचा विश्वास डळमळीत होणार नाही. बळवंतराव, गोपाळराव, जे काही मांडायचंय म्हणायचंय ते जरा नरमाईच्या धोरणानं सौम्य भाषेत होऊ द्या. प्रत्येक वेळी कठोर होण्याचीच काही आवश्यकता नाही. कठोर व्हायची हीच वेळ आहे नामजोशी. या सनातन्यांना फक्त आपल्या स्वार्थासाठी देव, देश आणि धर्म आठवतो. आत्ता आळा घातला नाही तर ही विषवल्ली पसरल्याशिवाय राहणार नाही. सोयीनं वापरण्यासाठी सनातन धर्म नाहीच, याला आळा घातलाच पाहिजे. जिथे नरमाईची भाषा आवश्यक आहे तिथे ती जरूर वापरावी, परंतु जिथे कठोर भूमिका घेणं अपेक्षित आहे तिथे हायगाय नाही. सत्यभामाबाई, आज काय अगदी शांत शांत? आल्यापासून पाहतोय कसल्याशा विचारात हरवलायत. काय म्हणे? आज जानकी काकू आल्या होत्या आणि रमाबाईंबद्दल बोलल्या. तुम्हाला कसं कळलं? पुण्यातल्या पेठांमधून सध्या हाच एक विषय चर्चेत आहे. त्यामुळे जानकी काकू येऊन गेल्या आणि हा विषय तुमच्या कानावर घातलाच नाही असे होणे शक्य नाही. काय म्हणत होत्या? काही नाही, हेच की त्या रमाबाईंनी नुसता धर्मच सोडला असं नाही, पण सगळ्या रीतीभाती सोडल्यात म्हणे. आता जानकी काकू तुम्हाला काय म्हणाल्या मला काही ठाऊक नाही, पण हो, रीतीभातींचं खरंय. काय? तुम्हाला पटतंय का हो त्यांचं असं वागणं? म्हणजे हे धर्म परिवर्तन वगैरे हे काहीतरी भलतंच धाडस म्हणायचं, आणि त्यातून बाई माणसाने असा निर्णय घ्यायचा म्हणजे धाडसच म्हणावं लागेल त्यांचं. मुळात रमाबाई या साध्या सुध्या स्त्री नव्हेतच. 7 भाषा अवगत असलेल्या, विलायतेत जाऊन आलेल्या आहेत त्या. व्यासंग मोठा आहे फार त्यांचा. हो, पण मग एका इतक्या शिकल्या सवरलेल्या स्त्रीने असा आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जायचं म्हणजे हे काही मनाला पटत नाही. असं ऐकलंय त्यांना ख्रिस्ती धर्माबाबत ओढ आहे. रूढीवादी हिंदू धर्माबाबत असलेली त्यांची नाराजी हीच त्यांच्या धर्म परिवर्तनास कारणीभूत आहे. खरं की काय? हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी त्यांना अमान्य आहेत म्हणून त्यांनी स्वधर्म सोडला असं ऐकलं. पण आता त्या ज्या धर्मात गेल्या आहेत त्यात कुठल्याच अनिष्ट रूढी नाही आहेत का? किंवा
जगात असा कुठला तरी धर्म आहे का ज्यात कोणतीही अनिष्ट रूढी नाही? भामे, तू जेव्हा हे असं काही बोलतेस तेव्हा मला तुझं फार कौतुक वाटतं भामे. एखाद्या बोकं शिकलेल्या सुशिक्षित स्त्रीपेक्षा तुझे विचार स्पष्ट वाटतात आणि तुझ्या या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं आत्ता तरी शक्य नाही, कठीण आहे. हे पहा, मी एक साधी संसारी बाई आहे. कोणालाही इजा न पोहोचवता आपला धर्म, आपल्या रूढी पाळणारी. आता नसतील आपल्या धर्मात काही न पटणाऱ्या गोष्टी, पण आपल्या घरात ढेकूण झाले म्हणून आपण संबंध घर का पेटवून देतो? काही नाही, तूच बोल. मी बोललो तर पुन्हा म्हणशील सतत माझं कौतुक करता, तुमचं आपलं काहीतरीच. हो, पण मनापासून सांगतोय की धर्मांतराबाबतचं तुझं हे विधान हे अतिशय योग्य आहे. त्याची खरंच काही आवश्यकता नव्हती आबासाहेब. अहो, आमच्या चिरंजीवांचे दत्तक विधान झाले, त्याचा आहेर समजू नका. हा आमचा तुमच्यावरील लोभ समजा. द्या त्यांना, द्या. बसा आबासाहेब. हो. समारंभ कसा पार पडला? अतिशय उत्तम. पण जबाबदारीचं खूप मोठं ओझं खांद्यावर आल्यासारखं वाटलं. अर्थात हे ओझं कोणीतरी घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय गाडा कसा चालत राहणार ना. अहो, तुम्हाला सांगतो, हा सोहळा होत असताना एका क्षणाला अभिमान दाटून येत होता आणि दुसऱ्या क्षणाला हायवे पण. अहो, पोटचं पोर असं एका क्षणात परकत झाल्यासारखं वाटलं. असं कसं म्हणता आबासाहेब? रक्ताचं नातं असं एखाद्या सोहळ्याने पुसून टाकता येतं का? गादीचे वारस झाले म्हणून काय झालं? ते तुमचे पुत्रच राहणार आयुष्यभर. आणि तुमच्या आत्ता लक्षात यायचं नाही, पण तुम्ही जे कर्तव्य केलंय त्याला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही. तुम्ही माझे वाक्य लक्षात ठेवा. हा मुलगा तुमचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवणार. असंच हो. आणि छत्रपतींच्या लौकिकाला साजेचं कार्य माझ्या लेकाच्या हातून घडो. आणि तुमच्या सदिच्छांचे पाठबळ माझ्या पोराच्या पाठीशी सदैव असेच असू दे. बरं, आज जरा मी गडबडीत आहे, तर मी निरोप घेतो तुमचा. पण तुम्हाला सगळ्यांना कोल्हापुरात यायचंय, हे अगदी माझं आग्रहाचं निमंत्रण आहे म्हणून समजा. अहो, काही प्रश्नच नाही. इच्छा तर आमची देखील आहे. कधी ते ठाऊक नाही, पण छत्रपतींची भेट घ्यायला आम्ही निश्चित येऊ. अरे हो, बोलण्याच्या नादात विसरूनच गेलो. एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. मी काही संस्थानिकांशी महाविद्यालयाबाबत बोललेलो आहे. त्यांना तुम्हाला भेटायचंय. कधी भेटूया बोला. यात विचार काय करायचा? शुभस्य शीघ्रम. तुम्ही वेळ सांगा, आम्ही पोहोचू. अहो, किती छान आहे नाही? रेशमी मऊसूद अगदी. मी एक काम करते, हे ट्रंकेट ठेवून देते आणि काही खास प्रसंग असेल किंवा सणवार असेल ना, तेव्हा देते तुम्हाला वापरायला. नाही तर तुमचं काय? तुम्ही सगळीकडे तेच कपडे वापरता. शाळेत शिकवायला जाताना तेच, दफ्तरी तेच, आणि लग्न कार्याला देखील तेच.
तुम्ही कधीतरी वेगळे कपडे वापरले होते का हो? हो, घातले होते तर. हा, अर्थात तू कधी मला त्या कपड्यांमध्ये बघितलं नाहीस. कधी? डोंगरीच्या तुरुंगात. नको त्या आठवणी आणि ते दिवस. सगळं आठवलं तरी जीव कासावीस होतो माझा. आणि तुम्हाला थट्टा सुचती आपली. अगं, असं वाईट दिवसांच्या आठवणींनी खचत राहिलो तर झालं. आणि झालं, सरले ते दिवस. आता कशाला वाईट वाटून घ्यायचंय? मला नाही बाई जमत. आणि तुमचं काय, अगदी इंग्लंडच्या राणीला भेटायला जाल तेव्हा सुद्धा हेच कपडे घालून जाल. बघ, आली की नाही तुलाही थट्टा करायला. मग अगं, जिथे अंगभर कपडे वापरायला मिळणं हे चैन होती माझ्यासाठी, तिथे वेगवेगळे कपडे वापरावे असं कधी मनातही आलं नाही माझ्या. अंगावर एक आणि खुंटीवर एक, यात आयुष्य गेलेला मी. मला काय कौतुक ते रेशमी उपरण्याचं. हा, पण तुला आवडलंय ना, मग ठेव. आणि तुला बरं वाटेल तेव्हा दे मला वापरायला. मग तर झालं. त्याला पानं घ्या वाढायला. हो, आधी हे ट्रंकेट ठेव. आबासाहेब, इथली व्यवस्था ठीक आहे ना? उत्तम, काहीच काळजी नाही. आणि कोल्हापूरची परिस्थिती कशी आहे? महाराजांच्या मृत्यूनंतर सर्वच कठीण झालं होतं, पण आता सगळं ठीक. आणि आपल्या मुलाचं शिक्षण? तेही व्यवस्थित चालू आहे. आपण अजून थोडं सरबत घेता का? नाही, नको. त्यापेक्षा कामाचं बोलून विषय संपवून का नाही टाकत आपण? नाही म्हणायचे असेल तर नाही म्हणा, काही हरकत नाही. रिजंट साहेब येतच आहेत आणि सरकारचा असा नियम आहे की अन्य कुठल्याही सरदार संस्थानिकांशी त्यांच्या अनुपस्थितीत कुठल्याही प्रकारची बोलणी करू नये. मी काही इथे राजकारणावर गप्पा मारायला आलेलो नाही. माझं काम शैक्षणिक आहे. We are also very interested in the field of education. प्लीज सीट. Mr. Tilak, as you can see, the British government has established many schools. You yourself have studied in government school, correct? Tell me, what are you expecting from me? हो साहेब. बळवंतराव, या बाबतीमध्ये मी महाराज साहेबांशी बोललोच आहे. नव्या महाविद्यालयासाठी 10,000 रुपयापर्यंत रक्कम देण्याची यांनी कबूलही केलेले. आता शिक्कामोर्तब झालं आणि रक्कम हातात आली की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईलच. Is it true? Have you already agreed to it? शैक्षणिक काम आहे, राजकीय नाही. आणि गरज पडली तर हे पैसे आम्ही खाजगीतूनही देऊ. Mr. Tilak, I am sure that you're going to visit many princely states regarding this. अर्थातच. तुम्हाला ठाऊक आहेच, महाविद्यालय उभं करणं हे काही एका व्यक्तीचं काम नव्हे. I totally agree with you, but you will incur the capital from many royal states and will build an institution yourself. That is why we must be very careful about it. I hope you understand. येस. I will be sanctioning these funds to you as a regent. But I will also make sure the government office also sanctions the same amount. I will personally talk to Mr. Ferguson. You don't need to worry about it. बघा, मी म्हटलं होतं ना, आपलं काम होणं काही कठीण नाहीये. आता कागदपत्र तयार करू
आणि स्वाक्षऱ्यांचं काम उरकून घेऊ. काय? होय. I don't mind funding you at all, but I have a condition. What is it? The college must be named after the governor of Bombay, Mr. James Ferguson.